कोल्हापूर जिल्ह्याचा थोरला दवाखाना अर्थात सी पी आर बचावासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सी पी आर बचाव कृती समिती स्थापन केली। गेल्या 10 दिवसापासून सी पी आर बचाव कृती समिती ही आंदोलन करत आहे। सी पी आर बचावासाठी वेगवेगळे उपाय करण्यात यावे यासाठी सी पी आर बचाव कृती समितीने आज बैठक घेण्यात आली। या बैठकीत काय निर्णय झाले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, मला सांगा, सी पी आर बचावासाठी आपण गेल्या 10 दिवसापासून आंदोलन करत आहात। आज तुमची ही दुसरी बैठक आहे। या दुसरी बैठकीत काय महत्त्वाचा निर्णय झाला? सी पी आर बचाव कृती समितीच्या वतीनं 7 मे रोजी पहिल्यांदा जिल्हा अधिष्ठाता यांना कृती समितीच्या वतीनं निवेदन दिलं। यामध्ये 20 मागण्यांचा प्रामुख्यानं आम्ही समावेश केला होता। या 20 मागण्यांच्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी त्यांना वेळ दिला। 15 तारखेला आमचं दुसरं शिष्टमंडळ जिल्हा अधिष्ठातांना भेटलं, परंतु जी उत्तरं प्रशासनाकडून देण्यात आली ती अत्यंत थातुरमातुर अशा स्वरूपाची होती, दिशाभूल करणारी होती। अनेक उत्तरांच्या संदर्भात स्वतः डीन साहेबांना पुरेशी माहिती नसताना खालून आलेल्या उत्तरांचा विपर्यास करून विभाग प्रमुखांच्याकडून आलेल्या उत्तरांच्या संदर्भात त्यांना जसं वाटतं तसं लिहून दिलेलं आहे, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे। स्वच्छता झालेली नाही। अनेक मशिनरी अशी आहेत की ज्या बंद अवस्थेत आहेत, ज्यांचा कालावधी संपलेला आहे, दुरुस्तीची वॉरंटी संपलेली आहे, तरीसुद्धा त्या वापरात आहेत। नवे प्रस्ताव करू असं म्हणतायत, पण प्रत्यक्षात केलेला नाही। सी पी आर बचाव कृती समितीची मुख्य मागणी जी आहे की हा जो थोरला दवाखाना आहे हा पूर्वीच्याच रुबाबात, दिमाखात आणि रुग्णसेवा देणारा ठरावा, यासाठी ही कृती समिती कार्यरत राहणार आहे। या सर्व प्रस्तावांची छाननी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक सिव्हिल सर्जन साहेब यांच्याकडे आम्ही सोमवारी 4 वाजता जात आहोत। 4 वाजता आजपर्यंत जिल्हा रुग्णालय होण्याकरिता आलेला निधी तो त्यांनी कुठं खर्च केला, कशा पद्धतीनं दुसऱ्या लाईन बाजारमधल्या दवाखान्याकडे तो वर्ग झाला, आणि जिल्हा रुग्णालय बनवण्याकरिताचा जो प्रस्ताव आहे, नवीन शासनादेश आहे, या शासनादेशाच्या संदर्भात कोणती कारवाई यांनी केली, कोणते प्रस्ताव तयार केले, या सर्व प्रश्नांची माहिती घेण्याकरता आणि पुढील कारवाईची त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राच्या सूचना देण्याकरिता सोमवारी 4 वाजता सायंकाळी आम्ही सिव्हिल सर्जन यांना भेटत आहोत। मला सांगा, गेल्या 10 दिवसापासून आपण सी पी आर बचावासाठी आंदोलन करत आहात। 10 दिवसामध्ये आंदोलनात कितपत यश तुम्हाला मिळालेलं आहे? सी पी आरचं जे मूळ दुखणं होतं की सी पी आर बचावासाठी ज्या आम्ही 20 मागण्या केलेल्या होत्या, त्या मागण्याचं आम्ही लिखित स्वरूपात प्रशासकांकडून घेतलेलं आहे उत्तर, हे आमचं यशच आहे म्हणतो आहे। तरीसुद्धा त्या उत्तरामध्ये जी काय आणि त्रुटी आहेत या संदर्भात आमची आज या ठिकाणी बैठक सर्व आमच्या कृती समितीच्या सदस्यांची झाली। यामध्ये सांगोपन अशी चर्चा होऊन हे करत असताना आपली मूळ मागणी जी आहे, ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे, यासाठी आपल्याला जे करावं लागेल त्यासाठी आम्ही सोमवारी सिव्हिल सर्जनना भेटणार आहोत। त्याचबरोबर ह्या प्रश्नाची तड लावण्यासाठी मग आपण ते जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा पालकमंत्री असतील इथंपर्यंत धडक देण्याचं, आणि त्यातून जर काय ह्या प्रश्नाचं जर निर्गत झाली नाही तर जन आंदोलन आम्ही उभारणार आहोत। इंदुरकर साहेब, मला सांगा की टोल विरोधी आंदोलन हे यश मिळवण्यासाठी आपण शहरामध्ये विविध प्रकारे कोपरा सभागृह घेण्याची तयारी केली आहे। मात्र सी पी आर बचावासाठी असं काही जनव्यापक आंदोलन तुम्ही उभारलं आहे का? सी पी आर बचाव आंदोलन हे आता प्राथमिक अवस्थेमध्ये आहे। या आंदोलनामध्ये यशाचा वगैरे विषय नाही आहे। जो माझा हक्क आहे, जो राज्यघटनेने दिला आहे, तो पुन्हा मिळवण्यासाठी हा प्रयत्न आहे, तो आम्ही मिळवूनच घेऊ। कोल्हापुरामध्ये या विषयामध्ये जनजागृती करण्यासाठी कॉर्नर सभा घ्यायला लागल्या तर आम्ही 100% कॉर्नर सभा घेऊ, पण तशी वेळ येणार नाही, कारण ह्या थोरल्या दवाखान्याच्या मध्ये सेवा मिळत नसल्यामुळं अखंड जिल्हा त्रस्त झालेला आहे। फक्त कुणीतरी आवाज उठवण्याची वेळ गरज होती, नेमका कृती समितीने आवाज उठवला आहे। ह्या आंदोलनाचा वनवा येणाऱ्या 15 दिवसामध्ये नुसता कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर या मंत्रालयापर्यंत पेटेल, असं मला ठाम विश्वास आहे। एकंदरीतच आपण पाहिलात की सी पी आर बचावासाठी सी पी आर बचाव कृती समितीने 2 वेळा आंदोलन पुकारले। आता तिसऱ्यांदा सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत, आणि यातच पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी भेट घेणार आहेत, अशी माहिती कृती समितीने दिलेली आहे। कॅमेरामॅन संदीप पाटीलसह गुरुस्वामी, लाईव्ह कोल्हापूर।